Our next topic is PMMC moving iron, means permanent magnet moving coil iron. परमनंट PMMC मूविंग आयरनमध्ये दोन प्रकारचे मेशेस आहेत, थिंग्स आहेत. फर्स्ट वन इज परमनंट मॅग्नेट अँड सेकंड इज मूविंग कॉइल. दॅट्स वाय इट्स कॉल्ड अ परमनंट मॅग्नेट मूविंग कॉइल इंस्ट्रूमेंट. ठीक आहे, PMMC इंस्ट्रूमेंट. ठीक आहे, PMMC इंस्ट्रूमेंट म्हणजे काय? परमनंट मॅग्नेट मूविंग कॉइल इंस्ट्रूमेंट. त्याच्यामध्ये परमनंट मॅग्नेट आणि एक मूविंग कॉइल हे दोन मेजर काय सबस्टन्स यूज केले जातात. याची जे वर्किंग प्रिन्सिपल आहे सिमिलर आहे कशाची? डिअर्सनल मोमेंटची. अगोदर जे आपण लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं, डिअर्सनल मोमेंट, त्याचे जे वर्किंग प्रिन्सिपल होता, करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स द फोर्स. दॅट मीन्स PMC मूविंग इन्स्ट्रुमेंट आहे, त्याची जी वर्किंग प्रिन्सिपल आहे ते पण कशाशी सिमिलर आहे, तर डिअर्सनल मोमेंटची. The instrument which uses soft iron core for measuring the current or voltage is known as the moving iron instrument. It works on the principle that the iron attached towards the magnet, the magnetic field induces because of the electromagnet, and the iron piece is placed between the field. The force of attraction acting on the soft iron core and the magnetic of the force depends on the strength of the magnetic field. PMMC मूविंग जे आयरन मटेरियल आहे किंवा जे इन्स्ट्रुमेंट, द इन्स्ट्रुमेंट विच युजेस द सॉफ्ट आयरन, याच्यामध्ये काय यूज केलं जातं? एक सॉफ्ट आयरन यूज केलं जातं, सॉफ्ट आयरन कोर यूज केले जाते फॉर मेजरिंग द करंट ऑर व्होल्टेज. करंट किंवा व्होल्टेज मेजर करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल दॅट द आयरन अट्रॅक्ट्स टुवर्ड्स द मॅग्नेट. आयरन काय करतं? अट्रॅक्ट्स टुवर्ड्स द मॅग्नेट. जी मॅग्नेटिक फील्ड आहे, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं एन पोल अँड एस पोल, त्याच्यामध्ये जी मॅग्नेटिक फ्लक्सद्वारे जी मॅग्नेटिक फील्ड जनरेट केली जाते, त्याच्यामध्ये ज्यावेळेस करंट कॅरी कंडक्टर ज्यावेळेस इंड्यूस केला जातो, करंट कॅरी कंडक्टर त्या ठिकाणी प्लेस केला जातो, त्या ठिकाणी काय एक फोर्स तयार होतो, बरोबर आहे. तर याच्यामध्ये काय यूज करणार आहे आपण? एक आयरन यूज करणार आहे, बरोबर आहे, मूविंग आयरन यूज करणार आहे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ठीक आहे, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲक्टिंग ऑन द सॉफ्ट आयरन कोर and the magnitude of the force depends on the strength of magnetic fields. जे मॅग्निट्यूड आहे कशाचं? फोर्सचं, म्हणजेच डिफ्लेक्टिंग टॉर्कचं, ते कशावर डिपेंड असतं? ऑन द स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. जे मॅग्नेटिक फील्ड असणार आहे एन पोल आणि एस पोलमध्ये, त्याची जी स्ट्रेंथ आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे. मूविंग कॉइल इंस्ट्रुमेंट, द इंस्ट्रुमेंट इन विच द कॉइल रोटेट्स बिटवीन द मॅग्नेटिक फील्ड of the instrument magnet of the permanent magnet for measuring the DC. Such type of instrument is also as the moving coil instrument. It works on the principle that the force acting on the coil placed between the magnetic field on the permanent magnet, and because of this magnetic field the coil rotates. आता डिअर्सनल मोमेंटमध्ये बघितलं होतं आपण, एक फोर्स जनरेट होते, बरोबर आहे. कशामुळं? ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण काय करतो? करंट कॅरी करतोय, करंट कंडक्ट करतोय. तर याच्यामध्ये काय होते? एक जो आपला हे कोर आहे, ठीक आहे, आयरन कोर आहे, त्याच्यावर ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्डमध्ये तो काय होतो? मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केला जातो, त्यावेळेला काय होते? एक फोर्स जनरेट होते, ठीक आहे. त्याच्यामुळं काय एक मॅग्निट्यूड जनरेट होतो, आणि त्याद्वारे काय करू शकतो आपण? डिफ्लेक्टिंग टॉर्क त्या ठिकाणी पॉइंटरचा आपण जनरेट करतो. मूविंग कॉइल इंस्ट्रुमेंट, द इंस्ट्रुमेंट इन विच द कॉइल रोटेट्स बिटवीन द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द परमनंट मॅग्नेट फॉर मेजरिंग द DC. Such type of instrument is known as the moving coil instrument. Moving coil instrument means the instrument in which coil rotates between the magnetic field of the permanent magnet for measuring DC supply.
It works on the principle that the force acting on the coil plays between the magnetic field of the permanent magnet. ठीक आहे, कोणत्या प्रिन्सिपलवर हा वर्कआउट होतोय? द फोर्स ॲक्टिंग ऑन द कॉईल प्लेस बिटवीन द मॅग्नेटिक फील्ड अँड बिकॉज ऑफ दिस मॅग्नेटिक फील्ड द कॉईल रोटेट्स. जी कॉईल असते ती कशी असते? मॅग्नेटिक फील्डमुळं एक रोटेट केलेली असते, बरोबर आहे ना. द की डिफरन्सेस बिटवीन मुव्हिंग कॉईल अँड मुव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट. First, the moving iron instrument use the soft iron piece at a rotating element, whereas the moving coil instrument uses the coil as a rotating element. The working principle of the moving iron instrument depends on magnetism, whereas the working principle of moving coil instrument similar to the working principle of DC motor. जो डिफरन्स आहे कशाचा? द मुव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट अँड मुव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट तो त्या या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे, फर्स्ट काय सांगितलं तर आपण द मुव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट युजेस द सॉफ्ट आयरन पीस. मुव्हिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये काय यूज करतो? मुव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट आपण मध्ये सॉफ्ट आयरन पीस यूज करतो. कशासाठी? रोटेटिंग एलिमेंटसाठी. whereas the moving coil instrument uses the coil as rotating element. त्या ठिकाणी काय करू शकतो आपण? त्या ठिकाणी काय यूज करतोय आपण? whereas the moving coil instrument, moving coil यूज करतोय coil as a rotating element. The working principle जे आहे ते सिमिलर आहे. The moving instrument iron instrument moving iron instrument has non-uniform scale, whereas the moving coil instrument has the uniform scale. The moving iron instrument is less accurate as compared to the moving coil instrument. जे moving iron instrument आहे ती कशी लेस ॲक्युरेट असतात. दॅट मीन्स moving coil instrument ते मोर ॲक्युरेट असतात as compared to the moving iron instrument. The moving iron instrument uses the air friction damping, while the moving coil instrument uses the eddy current damping. जी डॅम्पिंग आहे ती जी ऑस्क्युलेशन डॅम्पिंग बघितली होती आपण टू प्रिव्हेंट ऑस्क्युलेशन जी डॅम्पिंग बघितली होती आपण ती कोणत्या प्रकारची यूज केली जाते? मुव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंटमध्ये तर एअर फ्रिक्शन डॅम्पिंग त्या ठिकाणी यूज केली जाते. अँड मुव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंटमध्ये कोणती? ईडी करंट डॅम्पिंग त्या ठिकाणी यूज केली जाते. द डॅम्पिंग इज द फेनोमेनन थ्रू विच द ॲम्प्लिट्यूड ऑफ द ऑस्क्युलेशन डिक्रीजेस. द मुव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट consumes more power as compared to the moving coil instrument. The moving iron instrument consumes more power, ठीक है, as compared to moving coil instrument. The moving iron instrument is used for measuring both the direct and alternating current. ठीक है, जर moving iron instrument आहे ती कशासाठी? फॉर मेजरिंग डायरेक्ट AC and DC. Both supply can measure with the help of moving iron instrument, whereas the moving coil used for DC measurement. Moving coil instrument फक्त कशासाठी यूज केला जातो? DC मेजरमेंटसाठी यूज केला जाऊ शकतो. इट moving iron instrument, the gravity of springs provides the controlling torque to the instrument, whereas the moving coil instrument, the spring provides the controlling torque टू द मुव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट. या ठिकाणी काय केलं जातो? मुव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंटमध्ये ग्रॅव्हिटी कंट्रोलिंग टॉर्कसाठी यूज केली जाते, बरोबर आहे. पण जी मुव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामध्ये स्प्रिंग कंट्रोल यूज केला जातो. कशासाठी? तर कंट्रोलिंग टॉर्कसाठी. द डिफ्लेक्टिंग ऑफ द मुव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट इज प्रोपोर्शनल टू द करंट. द डिफ्लेक्शन ऑफ द मुव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट इज प्रोपोर्शनल टू द current, whereas the moving coil instrument, the deflection is proportional to the square of the current. The moving iron instrument is free from the hysteresis loop, whereas the hysteresis loss occurs in the moving coil instrument. So moving iron instrument मध्ये बघितलं तर hysteresis loss आहे याद्वारे काय असतात? ते फ्री असतात, ठीक आहे. whereas the hysteresis loss occurs
जर बघितलं तर मुव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंटमध्ये तर त्या ठिकाणी काय असतं, हिस्टेसिस लॉस आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतो. The instrument which uses the soft iron piece as a moving element, such type of instrument is known as the MI instrument, measuring instrument. The moving iron instrument can be used as an ammeter, voltmeter and wattmeter. Moving iron instrument आहे ते ॲज काय करू शकतो, ॲमीटर, व्होल्टमीटर किंवा वॅटमीटरमध्ये पण काय करू शकतो आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. मीन्स आपण काय करू शकतो, करंट किंवा व्होल्टेज किंवा पॉवर आपण त्या ठिकाणी मेजर करू शकतो, रेजिस्टन्स पण. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ PMC इन्स्ट्रुमेंट. आवर नेक्स्ट पॉइंट इज construction of PMMC instrument means permanent magnet moving coil instrument. Permanent magnet moving coil or PMMC instrument consists of following components. First component is moving coil, second magnet system, third control spring, fourth damping, and fifth pointer and scale. Then first moving coil. आता ही जी मूविंग कॉइल बघताय तुम्ही ती कशी आहे, एक वाउंड केलेली कॉइल आहे. ठीक आहे. फॉर्मरवर द मूविंग कॉइल मेड ऑफ कॉपर is wound with many terms of a rectangular aluminum former. जो फॉर्मर आहे तो कसला आहे, ॲल्युमिनियमचा जो फॉर्मर आहे त्याच्यावर आपण रेक्टँग्युलरली काय करणार आहे, जी मूविंग कॉइल आहे ती काय करणार आहे त्या ठिकाणी वाउंड करणार आहे. ठीक आहे. दिस ॲल्युमिनियम फॉर्मर इज पर्टेड ऑन द ज्वेल बेरिंग. जी ॲल्युमिनियम फॉर्मर आहे तो काय प्रोव्हाइड करणार आहे आपण कशावर, ज्वेल बेरिंगवर. दिस कॉईल कॅन मूव्ह फ्रीली इन द मॅग्नेटिक फील्ड. ही जी कॉईल आहे ती कशी राहणार आहे, कॅन मूव्ह फ्रीली. ही काय करू शकते, रोटेट करू शकते. ठीक आहे. फ्रीली म्हणजेच काय, ती फ्रीली टाईपमध्ये काय करू शकते, रोटेट करू शकते. In this magnetic field produced by the permanent magnet system, in case of PMC voltmeters, the coil is generally wound on a metallic frame to have the required electromagnetic damping. But in case of ammeter, coils are wound on non-magnetic former because coil turns are effectively shorted by ammeter shunt. Thus, we observe that the PMC instrument, the coil itself provides the electromagnetic damping. Now, second, magnet system. Simple U-shaped permanent magnet made of Alcomax or Alnico is widely used in PMMC instrument. These magnets have a high cohesive force and can produce a field of the order of 0.1 to 1 Weber per meter square. A soft iron and cylinder are moved in between the poles to make the field radial and uniform. In addition, this soft iron also reduces the rectangular reluctance of the air path between the poles and hence increase the magnetic field strength. थर्ड वन इज कंट्रोलिंग स्प्रिंग. ठीक आहे. कंट्रोलिंग स्प्रिंग का असं कंट्रोलिंग टॉर्क जनरेट करण्यासाठी. द कंट्रोलिंग टॉर्क इन PMMC instrument is provided by two control springs mounted on the jewel bearing. These control springs are phosphor bronze hair spring, either helical or spiral, coiled in opposite direction. Control spring also serves to lead current in and out of the moving coil. Fourth is damping. Damping means damping torque in PMMC instrument is provided by the movement of aluminum former in the magnetic field of permanent magnet. Due to movement of aluminum former, an eddy current is developed on the former which produces a damping torque.
आपण अगोदर बघितलंय डॅम्पिंग टॉर्क काय करतोय, जे ऑस्किलेशन होत आहे, ठीक आहे. डिफ्लेक्टिंग टॉर्क काय करतो, त्या ठिकाणी जो पॉइंटर आहे त्याला डिफ्लेक्ट करतोय. कंट्रोलिंग टॉर्क त्या ठिकाणी पॉइंटरला कंट्रोल करतोय. आणि डॅम्पिंग टॉर्क काय करतो, जे ऑस्किलेशन असेल पॉइंटरमध्ये ते रिड्यूस करण्याचं काम डॅम्पिंग टॉर्क करतो. डॅम्पिंग टॉर्क इन PMC इंस्ट्रुमेंट इज प्रोड्यूस बाय द मुवमेंट ऑफ ॲल्युमिनियम फॉर्मर. जे ॲल्युमिनियम फॉर्मर आहे त्याची जी मुवमेंट आहे इन द मॅग्नेटिक फील्ड ऑफ परमनंट मॅग्नेट ड्यू टू मुवमेंट ऑफ ॲल्युमिनियम फॉर्मर आणि ईडी करंट इज डेव्हलप. त्या ठिकाणी काय होतं, एक ईडी करंट डेव्हलप होतो, ठीक आहे. ईडी करंट पण आपण अगोदर बघितलेला आहे. ईडी करंट म्हणजे काय, एक भवऱ्यासारखं करंट त्या ठिकाणी काय होतं, डेव्हलप होतो ऑन द फॉर्मर विच प्रोड्युसेस अ डॅम्पिंग टॉर्क, ठीक आहे. त्याद्वारे काय करू शकतो आपण, डॅम्पिंग टॉर्क त्या ठिकाणी जनरेट करू शकतो. द नेक्स्ट पॉइंट इज पॉइंटर अँड स्केल. जो The pointer is carried by the spindle and moves over a graduated scale. The pointer is of lightweight construction and has a section over the scale twisted to form a fine blade. This helps in reducing the parallax error in reading the scale. In many instruments, this parallax error can be further reduced by careful alignment of pointer blade and its reflection in the mirror adjacent to the scale. पॉइंटर आणि स्केल म्हणजेच काय, जो पॉइंटर आहे त्याच्याद्वारे काय होते, रीडिंग आपल्याला शो होते, ठीक आहे. आणि स्केल म्हणजे काय, 0 to 10 किंवा ज्याची जी लिमिट असते, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचं असेल, करंट मेजर करायचं असेल 0 to 10 अँपिअरपर्यंत, जी स्केल असते ती काय असते मग 0 to 10 अँपिअरपर्यंत त्या ठिकाणी रीडिंग शो करते. आणि जो पॉइंटर असतो तो काय करतो, ती जी रीडिंग आहे तो शो करण्याचं काम पॉइंटरद्वारे आपल्याला त्या ठिकाणी भेटतं, ठीक आहे. द पॉइंटर इज कॅरीड बाय द स्पिंडल, ठीक आहे. स्पिंडलला अटॅच काय असतो, पॉइंटर असतो. अँड मूव्स ओव्हर अ ग्रॅज्युएटेड स्केल. तो काय होतो, त्या स्केलवर त्या ठिकाणी मूव्ह होतो, डिफ्लेक्ट होता. द पॉइंटर इज ऑफ लाईट वेट. जो पॉइंटर असतो तो आपण बघितलेला असेल की प्रत्येक वेळी काय असतो, एक लाईट वेटचा तो पॉइंटर आहे आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतो. जर आपल्या हातातलं घड्याळ पण बघितलं आपण, जो पॉइंटर असतो, ठीक आहे, आपण त्याला काटे जे म्हणतो, तर ती कशी असते, वेटला एकदम लाईट किंवा थिन टाईपचे जे काटे असतात, ठीक आहे, जे पॉइंटर असतात ते पॉइंटर असतात. द पॉइंटर इज लाईट वेट construction and has a section over the scale twisted form a fine blade. This helps reducing the parallax error in reading the scale. जर तुम्ही बरोबर अँगलनं जर रीडिंग बघितली तर त्या ठिकाणी आपल्याला एक ॲक्युरेट रीडिंग भेटते. पण जर तुमचं जर जो अँगल आहे तुम्ही त्या ठिकाणी अँगल क्रिएट करत असाल तर जी रीडिंग आपल्याला भेटते त्या ठिकाणी एरर क्रिएट होतो. इन मेनी इन्स्ट्रुमेंट दिस पॅरलेक्स एरर्स कॅन बी फर्दर रिड्यूस बाय अ केअरफुली अलाइजमेंट ऑफ पॉइंटर. ठीक आहे, पॉइंटर जर केअरफुली त्याची अरेंजमेंट असेल तर आपल्याला काय करू शकतो, एरर त्या ठिकाणी रिड्यूस करता येऊ शकतो, अवॉइड करता येऊ शकतो. रिफ्लेक्शन इन द मिरर ॲडजस्टंट टू स्केल. नाव व्हॉट इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ PMMC इन्स्ट्रुमेंट. आपण डिअर्सनला मुवमेंटचं काय बघितलं होतं, वर्किंग प्रिन्सिपल बघितलं होतं. आणि जे वर्किंग प्रिन्सिपल आहे PMMC इन्स्ट्रुमेंटचं ते सिमिलर आहे कशाशी, डिअर्सनल मुवमेंटशी. व्हेन अ करंट कॅरिंग कंडक्टर इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड it experiences a force and tends to move in the direction as per Fleming's left hand rule. Fleming's left hand rule जर बघितला तुम्ही तर काय आपल्याला त्याद्वारे फ्लक्सची जी डायरेक्शन असेल, करंटची जी डायरेक्शन असेल त्या ठिकाणी आपल्याला आपण त्या ठिकाणी ती जनरेट करू शकतो. In PMMC type instrument, the permanent magnet is used to create a stationary magnetic field between which the coil moves when a current through the coil. It generates a magnetic field which is proportional to the current. The deflection torque is produced by the electromagnetic action of the current in the coil and the stationary magnetic field. When the deflection torque is equal to the controlling torque, the moving coil will stop and its angular deflection represents amount of electric current or voltage to be measured against a fixed reference called a scale.